नमस्कार, जय मल्हार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. तर सगळ्यात आधी सगळ्यांना आज आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि मंगलमय शुभेच्छा. तर आज खूप सुंदर दिवस आहे. सगळ्यांचा उपवास वगैरे असेल, घरी मस्तपैकी पूजा वगैरे करून झाली. घरात सगळ्यांचा उपवास वगैरे आहे. मम्मीनी मी ठरवलं की जवळच्याच मंदिरात जायचं. मग आमच्या इथे एक छोटंसं मंदिर आहे चौकामध्ये. तिथे आलो आहोत मम्मी आणि मी पूजा करण्यासाठी, पाया पडण्यासाठी. तर ही आहे आमच्या इथल्या विठू रखुमाईची खूप सुंदर अशी छोटीशी मूर्ती, खूप सुंदर अशी प्रतिमा. त्याच्या शेजारीच गणपती बाप्पासुद्धा आहेत. तर हे जवळ पडतं आमच्यासाठी मंदिर. आतमध्ये जायला अलाउड नसल्यामुळे बाहेर त्यांचा फोटो ठेवलेला आहे. आम्ही येताना तुळस, फूल, हार, अगरबत्ती वगैरे घेऊन आलो. मम्मीची पूजा करून वगैरे झाली. माझीही छान पूजा झाली. गर्दी वगैरे नव्हती, कारण की मला वाटतंय जवळच आणखीन खूप सारे मंदिरं आहेत, तिथे गेले असतील काही लोकं. आम्हाला गर्दी वगैरे नाही मिळाली. तर आमचं दर्शन खूप सुंदर असं झालं आणि घरची पूजा तर सकाळीच झालेली आहे. आपल्या इकडे आज शांत वातावरण जरी असलं, तरी आज पंढरपुरामध्ये जसं की सण, उत्सव, धूमधडाक्यात दिवस असतो. मस्त खूप सारी गर्दी वगैरे. इतक्या दिवसांची लोकांची विठूला भेटण्याची प्रतीक्षा आज संपती. सगळे लोकं आपल्या विठूला डोळे भरून, मन भरून बघतात. देव करो की आम्हा मायलेकींना सुद्धा लवकरच योग येवो आणि आमचं सुद्धा वारी घडावी आणि लवकरच विठूचं दर्शन व्हावं अशी प्रार्थना. दर्शन खूप सुंदर झालं मग मायलेकींचं करून मग घरी निघालो. आठवण आली तेवढ्यात मम्मीला केळं घ्यायचं. मग केळं शोधण्यासाठी मग निघालो आणि अशा प्रकारे छान असा दिवस चालू आहे. सो भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.